काल काहीतरी एका पक्षाचे म्हणे अध्यक्ष आले होते मोहोळमध्ये आणि सभा ठोकली आणि त्यांनी इशारा केला हा हा हा। आपल्या यशवंताचा नंबर पण हाच है आणि समझने वालों को इशारा काफी होता है। त्याच्यामुळं तुम्ही आता काळजी करू नका, तुम्ही फक्त तुमचं काम करा। पुढे 5 वर्ष तुमचं अतिशय उत्तम पद्धतीचं बिनबोबाट काम करण्याची जबाबदारी माझी आणि यशवंताची। हा बरं झालं, दिवसा लाईट देणार आहे आता आपल्याला, पण त्याकरता ऐका, आता दिवसा निम्मे आठवडा आणि रात्री निम्मा आठवडा। त्याच्यामुळे काय होतंय, रात्री दारधाऱ्याला जावं लागते, पाणी पाजायला जावं लागते, त्याच्यामुळं थंडी वाजतीये, सगळंच गारठून जाते। त्याच्यामध्ये थंडी वाजल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली। शेवटी आपला सगळ्यांचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आम्ही आता ठरवलेलं आहे, आमचं काम 9,500 मेगावॉट वीज आम्ही सूर्यावर तयार करतोय। 35,000 एकरामध्ये काम चाललेलं आहे, काही काम पूर्ण झालंय। ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवस उजाडला वीज चालू, दिवस बंद मावळला वीज बंद, घरी मावळल्यानंतर जायचं, आपल्याच घरी जाऊन बायका पोरांच्यात राहायचं, कुठं गडबड करायची नाही आणि जेवायचं, गप्पा मारायच्या, मुलाबाळांचं शिक्षणाचं विचारपूस करायची। रात्री बिबट्याची भीती नाही, त्याच्यामध्ये रानगाव्याची भीती नाही, त्याच्यामध्ये रानडुकराची भीती नाही, विंचू काटा साप कोणाची भीती नाही। फक्त व्यवस्थितपणे निर्व्यसनी राहून साधू संतांचा विचार, वारकरी संप्रदायाचा विचार ते मनामध्ये ठेवून घरातल्या कुणालाही त्रास न देता तिथं शांत रात्री राहायचं, अशी व्यवस्था केलेली आहे। हा परडा पीक विम्याचं पण चालू आहे, 1 रुपयात पीक विमा केलेला आहे, ते काम चाललेलं आहे। इतरांच्या बाबतीमध्ये देखील पहिल्यांदा हे सगळं पचनी पाडून घ्या, हे सगळं घ्या ना। त्याच्यामध्ये हे सगळं करताना उद्याच्याला पुन्हा निवडून गेल्यानंतर मला अर्थसंकल्प बघावा लागेल। जे जे माझ्या बळीराजाकरता शेतकऱ्यांच्या करता करायचं असेल ते करण्याच्या करता हा शेतकऱ्याच्या पोटचा मुलगा या नात्याने तुम्हाला काही कमी पडून देणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।